हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या इथे लाईन गेलेली आहे घरात. काय माहित काय आलं, सकाळपासून लाईन गेलेली आहे. तर आज आम्हाला पुन्हा आपल्या शहरात जायचं आहे पुन्हा, कारण की आज काल लाईनीचा काही प्रॉब्लेम होता. तर काल दिवसभर लाईन नव्हती, संध्याकाळी आली होती, पाणी काही भरलं नाही. त्याला पुन्हा जायचं आहे शेतात लाईन चेक करायला, आणि मम्मीला पण कुठं बाहेर सोडायचं आहे. तर चला येऊ जाऊन शेतात मम्मीला घेऊन, मम्मी पण जायचं. तो गाय तर शेतात आलो, पण शेतात पण लाईन नाही आहे गायज. आज काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, आज बी काहीतरी वाटतं. गावात बी नाही, शेतात बी नाही. तर आता शेतात आलो आहे म्हटल्यावर चारा पाणी करायला लागेल गायला. तर आता त्यांना चारा पाणी करू म्हणजे दाखवून लागतो त्यांना. चारा पाणी पाजणं लागतं, चारा टाकणं लागतो. बसून गाईच तर येस हवदात पाणी येते, त्याचं मुलगा पुरत नाही पाणी घ्यायला, त्याच्यामुळं त्यांना असं काढून दाखवून लागतं गाई. चला त्यांना एकदा पाणी पाजू, चारा टाकू आणि मग बघू काय तो गायच. तर गायला चारा पाणी केलेलं आहे, आणि आता आपण पुन्हा निघलेलं आहे घर जाण्यासाठी, कारण की इथं काही लाईन नाही आहे. तर मित्रांना चारा घेतलेला आहे त्यांच्या बकरीला कापून, त्यांना बकरी आणलेली एक. तर हा आपला मित्र, आणि आता आपण चाललेलो आहे घरी. तर चला जाऊया घरी आणि बघूया मम्मीत काही तर काम आहे घरी, काय काम बघूया. कुठं हा काका आणि गाईज ब्लॉगमध्ये पुढे एक सरप्राईज आहे. आम्ही कुठं तर चाललेलो आहे बाहेर फिरायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज, कळेल तुम्हाला आम्ही कुठं चाललेलो आहे. तर चला भेटूया घरी. चलो गाईज, हे चारा घेतलेला आहे आपल्या बिहारने. तो गाईज तर आम्हाला कुठंतरी फिरायला जायचं, मी अजून सांगितलेलं नाही गाईज. तर त्या साईडीसने आता पुन्हा काकाला घ्यायचं शेतात आलेलो आहे. आम्हाला माहित नव्हतं काका शेतात चालले होते. तर आता काकाला शेतात विचारायला चाललो की काका ते सोबत हो मित्र बी. तर चला विचारू काकाला आणि मग बघूया. तुम्हाला सांगतो मी कुठं जायचं आहे. कंटिन्यू राहा काहीच ब्लॉगमध्ये. आम्ही आलेलो आहे मामाच्या गावाला, आत्याच्या गावाला. हे आपल्या आत्याचा मुलगा स्वप्नील भाऊ. हां आता नाही रे बाप, आपलं ब्लॉग कंटिन्यू राहिला पाहिजे भाऊ. जत्रात आलेले गाईज आपण. सो गाईज आपण आलेलो आहे देवी दर्शनाला, जत्राला, घाटंबरीला. बघू शकता मंदिर. खूप लोक आलेले गाईज. बघू शकता गाईज तुम्ही, खूप लोक आलेले इथं. आणि इकडे मंदिर आहे देवीचं. तर चला दर्शन घेऊ आपण पहिले. हे गाईज देवीचं मंदिर, आणि इकडं डोंगरावरती गाईज मंदिर. सो गाईज खूप पब्लिक आलेली इथे, बघू शकता तुम्ही. एक शनिवारचा मंदिर आहे गाईज, घाटामध्ये छोटंसं गाव आहे ते तिकडं पुढं. हे काय एवढं नाही ना, पण इकडं शेती, वातावरण खूप भारी आहे गाईज. सो काय चांगलं दर्शन झालेलं आहे, आणि आता आपण चाललेलो आहे जेवायला. तिकडं पंक्ती, हे आपले पाहुणे फिरू राहिले इथं, येऊ राहिले गाईज. तर चला आता जेवण करू, बघू. त्या तिकडे पंक्ती बसलेली आहे मस्त.
सो गाईज जेवण कंप्लीट झालेले आहे. आता चालू यांच्या हाता विध धुणं आणि आता जेवण करून आता जाऊ गावात. तर चला. कच झालं तो पाहुणे, कच झालं जेवण? कसं वाटतं तुम्हाला जेवण करून? हा यार सांगा ना, सांगू ना, लाजू राहील ते. क्वांटिटी कशी होती एकदम खतरनाक. तर चला काय फोन पे 4 5 6 7 8. सो गाईज तर अननस घेतलेला आहे, अननस खाऊ. काय तर जत्रा कंप्लीट झालेली आहे, पायनं जेवण पण झालेले आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर चला जाऊया आत्ताच्या घरी आणि मग बघू घरी जायचं की नाही. सो गाईज तर फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी. रात्रीच म्हणजे लगेच निघलो आपण तिथून. तर आता मी, माझा भाऊ आणि काका फायनल घरी पोहोचलेलो गाईज. घरी पण आज आंबटवर अननस केले मम्मीने खायला. तर चला बघूया आज कुठं शेतात जायचं. पाणी भरलं तर बघू जाणे का नाही.